कॅशियर ओपनिंग बॅलन्स यामधून कॅशियरला सुटे पैसे परत करण्यासाठी कॅशियरला दररोज ओपनिंग कॅश दिली जाते. ओपनिंग कॅशची एंट्री करण्यासाठी रिटेल विंडोमध्ये डेटा एंट्री या मेनूला क्लिक करा. कॅशियर ओपनिंग बॅलन्स हा मेनू सिलेक्ट करा. एंट्री ऑफ ओपनिंग बॅलन्सेस ऑफ कॅशियर ही विंडो ओपन होईल. यामधून एंटर की प्रेस करून कॅशियर वाईज प्रत्येक कॅशियरला दिलेल्या कॅशची एंट्री करा आणि एक्झिट बटन क्लिक करा. कॅशियर मॉड्यूल यामधून बिलिंग काउंटरला कस्टमरचे बिल केल्यानंतर संबंधित कस्टमरचे बिल कॅश काउंटरला कॅशियरकडून पास केले जाते आणि बिलाची रक्कम कस्टमरकडून घेतली जाते. बिल ज्या कॅशियरने पास केलेले असते त्या कॅशियरच्या कॅश रिपोर्टमध्ये संबंधित बिलाची रक्कम ॲड झालेली असते. कॅशियर मॉड्यूल ओपन करण्यासाठी प्रोग्राम कॅशियरच्या लॉग इनने ओपन करणे गरजेचे आहे. प्रोग्राम ओपन केल्यानंतर मेनू बारवरील डेटा एंट्री मेनूला क्लिक करा. कॅशियर मॉड्यूल हा मेनू क्लिक करा. लिस्ट ऑफ अनपास्ड डॉक्युमेंट्स ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये कॅशियरचे नाव, कॅशियर तयार करताना सिलेक्ट केलेले लोकेशन दिसेल. फक्त याच लोकेशनवरून झालेले ट्रान्झॅक्शन या विंडोमध्ये दिसतील. इतर लोकेशनचे ट्रान्झॅक्शन यामध्ये दिसणार नाहीत. कंपनीचे नाव, ट्रान्झॅक्शन ज्या डॉक्युमेंटमधून झाले आहे तो डॉक्युमेंटचा प्रकार, डॉक्युमेंट नंबर, पर्सन नेम आणि नेट अमाऊंट हे कॉलम दिसतील. अनपास्ड असणारी डॉक्युमेंट्स या विंडोमध्ये दिसतात. रिफ्रेश नव्याने तयार केलेले बिल या विंडोमध्ये दिसत नसल्यास रिफ्रेश बटनाला क्लिक करा किंवा F2 की प्रेस करा. चेंज मेमो या बटनाला क्लिक करून किंवा कंट्रोल एंटर की प्रेस करून बिलाचा मेमो टाईप बदलता येतो. जसे बिल करतेवेळी कॅश मेमो सिलेक्ट केला असेल मात्र कस्टमर बिलाची काही रक्कम कॅशने आणि उरलेली रक्कम कार्डने देत असल्यास चेंज मेमो बटनवर क्लिक करा. बिल करतेवेळी सिलेक्ट केलेला मेमो आणि त्याची अमाऊंट दिसेल. सिलेक्ट टाईपच्या समोर बिलाची रक्कम देण्यासाठी मेमो टाईप सिलेक्ट करा. कन्फर्मेशन मेसेज येईल. येस बटनाला क्लिक करा. कॅश मेमो सिलेक्ट करून कॅशची अमाऊंट टाईप करा. सेव्ह बटनाला क्लिक करा. आता उरलेल्या अमाऊंटसाठीचा मेमो टाईप सिलेक्ट करा. क्रेडिट कार्डची सर्व डिटेल्स भरून सेव्ह बटनाला क्लिक करा. पास डॉक्युमेंट कस्टमरकडून बिलाची रक्कम घेतल्यानंतर संबंधित बिल सिलेक्ट करून पास डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करा किंवा एंटर की प्रेस करा. डॉक्युमेंट पासिंग डिटेल्स ही विंडो ओपन होईल. यामध्ये पास होणाऱ्या डॉक्युमेंटचा नंबर, मेमो प्रकारानुसार घेतलेली अमाऊंट दिसू लागेल. कस्टमरकडून वरचे पैसे घ्यायचे नसतील, जसे 552 रुपयांची कॅश घ्यायची असल्यास त्यापैकी वरचे 2 रुपये घ्यायचे नसतील तर एंटर कॅश टेकनच्या समोर 550 टाईप करा आणि एंटर करा. वॉर्निंग मेसेज येईल. येस बटनाला क्लिक करा. डिस्काउंट या फील्डमध्ये 2 रुपये आपोआप आलेले दिसतील. ओके बटनाला क्लिक करा. डॉक्युमेंट पास होईल आणि पास केलेले डॉक्युमेंट अनपास्ड डॉक्युमेंटच्या यादीमधून निघून जाईल. लेझर किंवा थर्मल प्रिंटर असल्यास बिलावर कॅशियर पासिंगचा बारकोड प्रिंट करता येतो आणि संबंधित बिल कॅशियरकडे आल्यावर कॅशियर संबंधित बिलावरील बारकोड स्कॅन करून बिल पास करतो. यामुळे कॅशियरचा यादीमध्ये बिल शोधण्यासाठीचा वेळ वाचतो आणि त्याचबरोबर चुकीचे बिल पास होत नाही. बिल करणारी व्यक्ती आणि कॅश घेणारी व्यक्ती
एकच असल्यास बिल मॅन्युअली पास करण्याची गरज नाही. यासाठी ॲक्मे इनसाइटने बिल ऑटो पास करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी कस्टमायझेशन सेटिंगमधील सेटिंग नंबर 4210 येस करून तुम्ही ही सुविधा वापरू शकता. परंतु डॉक्युमेंटची एंट्री ही कॅशियरच्या लॉग इननेच करणे गरजेचे आहे, अन्यथा डॉक्युमेंट ऑटो पास होणार नाही. शो पास्ड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक केल्यानंतर लिस्ट ऑफ पास्ड डॉक्युमेंट्स ही विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये कॅशियरचा ओपनिंग बॅलन्स, पास झालेली सर्व डॉक्युमेंट्स आणि कॅशियरचा क्लोजिंग बॅलन्स दिसेल. कॅश मेमोने विक्री केलेल्या बिलाची रक्कम, उधारीच्या बिलांची आलेली कॅश, रिसीट या कॉलममध्ये दिसेल आणि खर्चासाठी दिलेली कॅश, बँकेत भरलेली कॅश, सप्लायरला दिलेली कॅश अशी सर्व प्रकारची गेलेली कॅश, पेमेंट या कॉलममध्ये दिसेल. ॲक्च्युअल कॅश अमाऊंट या कॉलममध्ये फक्त कॅशशी संबंधित असणाऱ्या डॉक्युमेंटचीच अमाऊंट दिसते. इतर डॉक्युमेंट जसे क्रेडिट मेमो, क्रेडिट कार्ड मेमो, चेक मेमोची अमाऊंट दिसत नाही. डॉक्युमेंट पास करताना दिलेला डिस्काउंट कॉलममध्ये दिसेल. कॅशियरचा ओपनिंग बॅलन्स आणि कॅशियरला मिळालेली टोटल कॅश यामधून कॅशियरकडून गेलेली कॅश वजा केल्यास येणारी टोटल कॅश अमाऊंट क्लोजिंग बॅलन्सच्या समोर दिसेल. बिलामध्ये काही बदल करायचे असल्यास किंवा बिल काढून टाकायचे असल्यास पास झालेल्या बिलामध्ये काहीही बदल करता येत नाही. यासाठी ते प्रथम अनपास करावे लागते. बिल अनपास करण्यासाठी अनपास डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करा किंवा एंटर की प्रेस करा. अनपास केलेले बिल लिस्ट ऑफ अनपास्ड डॉक्युमेंट या विंडोमध्ये आलेले दिसेल. व्ह्यू डॉक्युमेंटची सविस्तर माहिती पाहायची असल्यास व्ह्यू या बटनाला क्लिक करा किंवा अल्ट व्ही ही की प्रेस करा. मल्टीफर्म असल्यास एकापेक्षा जास्त कंपनीमधील प्रॉडक्टची विक्री एकाच बिलामधून केली असेल तर कंपनीनुसार त्या कंपनीमध्ये सेव्ह झालेली बिले, बिलाचा नंबर आणि बिलाची अमाऊंट दिसेल. व्ह्यू बटनाला क्लिक करून कंपनीनुसार वेगवेगळी बिले पाहता येतील. पास ऑल एकाच वेळी सर्व डॉक्युमेंट्स पास करायची असल्यास F5 की प्रेस करा. वॉर्निंग मेसेज येईल. येस बटनाला क्लिक करा. आता सर्व डॉक्युमेंट्स पास होतील आणि लिस्ट ऑफ अनपास्ड डॉक्युमेंट्स या विंडोमधून निघून जातील. कॅशियर क्लोजिंग बॅलन्स यामधून कॅशियरकडे शिल्लक असणारी कॅशची अमाऊंट पाहता येते. त्याचबरोबर आलेली कॅश, गेलेली कॅश यांची सविस्तर माहिती देखील पाहता येते. चेक, क्रेडिट कार्ड यांची समरी देखील पाहता येते. कॅशियर क्लोजिंग बॅलन्स रिपोर्ट ओपन करण्यासाठी डेटा एंट्री मेनूला क्लिक करा. कॅशियर क्लोजिंग बॅलन्स हा मेनू सिलेक्ट करा. लॉग कॅशियर्स विंडो ओपन होईल. यामध्ये कॅशियरचे नाव, त्याचा ओपनिंग बॅलन्स, आलेली कॅश, गेलेली कॅश आणि शिल्लक कॅश दिसेल. लॉक अनलॉक कॅशियरने स्वतःजवळील कॅश जमा केल्यानंतर कॅशियर लॉक करून ठेवता येतो. यासाठी लॉक अनलॉक या बटनाला क्लिक करा. लिस्ट ऑफ अनपास्ड डॉक्युमेंट्स या विंडोमध्ये जर काही डॉक्युमेंट्स पास करायची राहिलेली असतील तर कॅशियर लॉक होत नाही. कॅशियर लॉक केल्यानंतर पास झालेले कोणतेही डॉक्युमेंट अनपास करता येत नाही. अनपास करण्यासाठी प्रथम कॅशियर अनलॉक करावा लागतो. रिपोर्ट या बटनाला क्लिक करून कॅशियरचा रिपोर्ट प्रिंट करता येतो. व्ह्यू डिटेल्स या बटनाला क्लिक करून सिलेक्ट केलेल्या कॅशियरची रिसीट
आणि पेमेंट मधील अमाऊंटची बिल वाईज डिटेल्स पाहता येते. चेक, कार्ड, समरी या बटनाला क्लिक करून कॅशियरने रिसीव्ह केलेली क्रेडिट कार्डची संख्या आणि त्याची अमाऊंट, चेकची संख्या आणि त्याची अमाऊंट, त्याचबरोबर गिफ्ट व्हाउचरची संख्या आणि त्याची अमाऊंट पाहता येते. प्रथम रिटेल विंडोमध्ये Ctrl+Alt+X ही की प्रेस करा. ज्या डेटचे डॉक्युमेंट अनपास करायचे आहे ती डेट या ठिकाणी टाईप करा आणि ओके बटन क्लिक करा. यासाठी युजरला डेट चेंज करण्याचा अधिकार असणे गरजेचे आहे. आता कॅशियर मॉड्यूल ओपन करा. सिस्टीमची डेट आणि सॉफ्टवेअरमधील डेट वेगवेगळी असल्यास लिस्ट ऑफ अनपास्ड डॉक्युमेंट्स या विंडोमध्ये ओपन डेट आणि सर्व्हर डेट हे दोन पर्याय दिसतील. सर्व्हर डेट हा पर्याय सिलेक्ट केल्यास सिस्टीमच्या डेटची सर्व अनपास्ड डॉक्युमेंट्स दिसतील आणि ओपन डेटला क्लिक केल्यास सॉफ्टवेअरमध्ये सेट केलेल्या डेटची अनपास्ड डॉक्युमेंट्स दिसतील. शो पास्ड डॉक्युमेंट्स या बटनाला क्लिक करून डॉक्युमेंट अनपास करता येतात.